सुरू होतं. असा वंश हा पौतिमाश्य गौपवार. पौतिमाश्य म्हणून पूतमास म्हणून एक ऋषी, त्या ऋषीचा मुलगा पौतिमाश्य गौपवन नावाच्या ऋषीकडून. गौपवन हा पौतिमाश्यात, पौतिमाश्यो गौपवनात, गौपवन हा कौशिकात. हे गौपवन नावाचं जो आहे पौतिमाश्याकडे गेलेला आहे, त्यांच्याकडे शिकला. आणि त्या पौतिमाश्याने गौपवनाला सांगितलेलं आहे. गौपवन जे आहे कौशिकापासून शिकलेला आहे. आणि तो कौशिक कोण आहे? कौंडिण्याकडून शिकलेला आहे. कौशिक हा कौंडिन्य. कौंडिन्य हा शांडिल्यात. कौंडिन्याने कोणाकडून शिकलेला आहे? शांडिल्याकडून शिकलेला आहे. हा शांडिल्य कोण आहे? कौशिकाचा. आणि शांडिल्य आणि कौशिक हे दोघं जण म्हणून गौतमाकडे गेले. गौतम जे आहे अग्निवेशाकडून शिकलेला आहे. अग्निवेश जो आहे शांडिल्याकडून शिकलेला आहे. आणि शांडिल्य जे आहे अनभिमलान म्हणून होता. अनभिमलात म्हणून एक गुरु शांडिल्याला त्यांच्याकडून मिळाला. अग्निवेश आणि शांडिल्य. अनभिमलातात अनभिमलातो गौतम. अनभिमलात नावाचा जो आहे तो अनभिमलात म्हणून असल्याकडे अभिमलात म्हणजे दिसून आलेलं, समजून आलेलं. त्या अनभिमलाताने गौतमाकडून. गौतम जे आहे सैतव प्राचीन योग्य सैतव आणि प्राचीन योग्य ह्या दोघांच्याकडून गौतमाने शिकला. सैतव प्राचीन योग्य असणारा जो पराशर आहे त्याने पराशराकडून शिकला. पराशरांनी कोणाच्याकडून पराशरी व भारद्वाजाकडून शिकलेले आहे. भारद्वाजाच्या गौतमाच्या. भरद्वाज हा गौतमाच्याकडून आणि भरद्वाजाकडून शिकलेला आहे. गौतमाने भारद्वाजाकडून शिकलेला आहे. भारद्वाज भारद्वाज जो आहे पाराशर्याकडून म्हणजे वेदव्यास. पाराशर्याने बैजवापा म्हणून शिकलेलं आहे. बैजवापायना त्याचं नाव. बैजवापायन ह्याच्यापासून पराशर्य शिकले. पराशर्यापासून ते शिकले. कौशिकायन म्हणून जो होता त्याला धृत कौशिक म्हणून त्याचं नाव आहे. त्याने पाराशर्य नावाच्या त्यांच्या ऋषीकडून शिकलेला आहे. पाराशर्य आहे ना म्हणून जो होता त्याच्यापासून पाराशर्याने शिकले. पाराशर्याकडून पाराशर्याने शिकलेला आहे. आणि जादू करण्यात शिकलेला आहे. पराशराने पराशराकडून शिकले. जादू करण्याकडून शिकलेले आहे. असुरायणाच्या असुरायणाकडून यास्काने शिकलेलं आहे. आणि त्या यास्कापासून जे आहे असुरायण त्रैवर्णी त्रैवर्णिक असणार असा असुरायण. आणि त्याने त्रैवर्णीकडून शिकलेला आहे. औपबंधने औपबंधन म्हणून जे आहे त्याने औपबंदीकडून शिकलेला आहे तो. आसुरापासून जे आहे आसुरी. भरद्वाज शिकलेला आहे. भरद्वाजापासून भरद्वाजाने शिकलेला आहे. आत्रेयाने आत्रेयाकडून शिकलेला आहे. आत्रेयो मांटे हे आत्रेयाने मांटीपासून शिकलेला आहे. मांटी हा गौतमाकडून शिकलेला आहे. गौतम वाच्छाकडून शिकलेला आहे. वाच्य यांनी शांडिल्याकडून शिकले. शांडिल्य कैशे कैशोरी म्हणून शांडिल्याने कैशोरीकडून शिकले आहे. कैशोरी कापीपासून शिकले. कौशली काप्य आहे. कवीपासून कापीचा मुलगा आहे. कुमाराने जे आहे त्या कैशोरीपासून कुमाराने शिकले. कुमार जे आहे हरित ब्राह्मणाकडून शिकला. कुमार हरी तो गालवात. कुमार आणि हरित या दोघांनी गालवाकडे शिकलेले आहेत. गालवानी विदर्भी पासून कौंडिण्यापासून दोघांच्याकडून शिकलेलं आहे. विदर्भी कौंडिण्य हे दोघं जण वत्सनपादापासून शिकलेले आहेत. आणि तो बाभ्रव म्हणून होता. वत्सनपाद नावाचा बाभ्रव्य होता. वत्सनपाद बाभ्रव
वचनपापासून जे आहे बाभ्रव, बाभ्रव हा म्हणून बाभ्रव नावाचा वचनपा, त्याच्यापासून जे आहे सौभर नावाच्या ऋषीकडून शिकलेला आहे. पथ सौभरात, पंथा हा पथाने सौभराकडून शिकलेला आहे. तर सौभर जे आहे पंथाकडून शिकलेला आहे. सौभरो आयास्यात, सौभराने आयास्य नावाच्या ब्राह्मणाकडून शिकलेला आहे. आंगिरसात आयास्य, आंगिरसापासून आयास्य शिकलेला आहे. आणि आयास्य अंगिरस असणारा असा त्वाष्ट्रापासून शिकलेला आहे तो. आभूते त्वाष्ट्र, आभूती जे आहे त्वाष्ट्र असणारा असं तो विश्वरूपापासून शिकलेला आहे तो. आणि विश्वरूपापासून त्वाष्ट्र ह्याला त्वाष्ट्रापासून विश्वरूपाला प्राप्त झाला. विश्वरूप जे त्वाष्ट्र जो आहे की नाही त्याने अश्विनी कुमाराकडून शिकलेला आहे. अश्विनी कुमारांनी दधीच्या पासून शिकलेला आहे. दधीच्या आचरवणापासून, दधीच्याने आचरवणापासून शिकलेला आहे. दध्यंग आचरवण, दध्यंग नावाचा जो आचरवण आहे, आचरवण नावाच्या देवापासून शिकलेला आहे. अथर्वा म्हणून जो होता तो दैव मृत्यू हो, दैव देव असणाऱ्या मृत्यूकडून शिकलेला आहे. मृत्यू जो ध्वंस, प्राध्वंस नावाचा जो मृत्यू आहे तो मृत्यूला शिकवतो. मृत्यू हो प्राध्वंसना हा प्रध्वंसनात, प्रध्वंसनापासून प्राध्वंस नावाचा मृत्यू तो शिकतो. प्रध्वंसना एक ऋषी हे, प्रध्वंसना हा कोणापासून एक ऋषीकडून शिकलेला आहे. एक ऋषीनेच्याकडून, एक ऋषीने जे आहे विप्रचित्ती करून शिकलेले आहे. विप्रचित्ती हे, विप्रचित्त हा व्यष्टापासून शिकलेला आहे. व्यष्टी नावाने जे आहे सनाराकडून शिकलेला आहे तो. सनार नावाचा आहे त्याने सनातनापासून शिकलेला आहे. सनातन सनकापासून शिकलेला आहे. सनक हा परमेश्वर ब्रह्मदेवापासून, सनक सनंदन सनातन सनत कुमार होते ना, त्यापैकी सनक त्यांनी ब्रह्मदेवाकडून शिकले. परमेश्वर म्हणजे ब्रह्मदेव. परमेष्ठी ब्राह्मणा, ब्रह्मणा परमेश्वरी पर्वत शिकलेला आहे. ब्रह्म स्वयंभू ब्रह्मणे म्हणून, ब्रह्म म्हणजे स्वयंभू मानू मनू आहे की नाही, त्या स्वयंभूला करणारा ब्रह्म आहे म्हणून सांगतात. त्या स्वयंभू ब्रह्माला मी नमस्कार करतो. ती वंश प्राप्त, ही सगळे शिकण्याची पद्धत कशा रीतीने कुठं आलेलं काय नाही हे सगळं वंश ब्राह्मणामध्ये, वंशावळी सगळी ब्राह्मणामध्ये सांगितली. त्याप्रमाणे वंश ब्राह्मण हे संपलेलं आहे. इति श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य ते विरचिते श्रीमद बृहदारण्यकोपनिषद भाष्ये चतुर्थोऽध्याय. त्याप्रमाणे हा चौथा अध्याय आहे. पाराशर्यो, पाराशर्यो जातुकर्ण, पराशर सुताऊ विप्रायाम एव भार्यायाम तृतीय कृष्ण एव च. ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलं पराशर हा जातुकर्ण नावाचा जो आहे, पराशर सुताऊ जातुकर्ण आणि पराशर, पाराशर्य हे दोघ जण पराशराचे मुलं. विप्राया, विप्रायामेव भार्यायाम ब्राह्मणाचीच मुली बाई असणारी जी भार्या आहे, पत्नी आहे, तिच्यापासून तिसरा मुलगा उत्पन्न झालेला आहे. दुसरा तो कोण म्हणतो, कृष्णद्वैपायन म्हणतात. तर ब्रह्मांड पुराणामध्ये पाराशर्य, जातुकर्ण्य आणि कृष्णद्वैपायन परस्य ब्रह्मणो विष्णोर हे शेषात अधीयत. मग त्याने पर कोण आहे, ब्रह्मदेवाच्या पेक्षाही सर्वश्रेष्ठ असणारा विष्णू परमात्मा जो आहे तो हयग्रीव रूपाने होता ना, त्याच्याकडून शिकलेला आहे. ब्रह्मविद्या इमाम ब्रह्मा तथा सनक एवज. ब्रह्मविद्या जी आहे ब्रह्मदेवानी शिकलेली आहे आणि ती सनकाला शिकवलेली आहे. म्हणून गरुड पुराणात सांगितलं आहे. किती त्याप्रमाणे पंचमाध्याय संपतो.